न्यूजच्या 9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। घरफाळा घोटाळा प्रकरणी करनिर्धारक आणि संग्राहक संजय भोसले यांची होणार विभागीय चौकशी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांचे आदेश। राज्यात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, आरोग्य विभागांना दक्षतेच्या सूचना। भ्रष्टाचार केल्यास थेट फौजदारी, महापालिका आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांचा इशारा। ट्रकच्या केबिनमधून अज्ञात चोरट्यांनी खाटीक व्यावसायिकांची लंपास केली, 33 लाखांची रोकड, कणेरीवाडीतल्या धाब्याजवळची घटना। आणि गोपूजनानं झगमगत्या दीपोत्सवाला आजपासून प्रारंभ। To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Alexa Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop or hotel. Right from 400 square feet to 4,000 square feet, ground floor to 9th floor, Alexa Park offers a variety of options for your business ventures. Best-in-class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction. Reaping prosperity, Alexa Park is a paramount residential and commercial hub of modern times. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। नमस्कार, बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूया सविस्तर बातम्या। कोल्हापूर महापालिकेतील घरफळा घोटाळ्यातील तक्रारींची दखल आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी घेतली आहे। या प्रकरणी डॉक्टर बलकवडे यांनी करनिर्धारक आणि संग्राहक संजय भोसले यांची बदली करून त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकार बैठकीत दिली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्या घोटाळा प्रकरणी आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी चौकशी समितीच्या अहवालानंतर अखेर करनिर्धारक आणि संग्राहक संजय भोसले यांच्या बदलीचे आदेश दिलेत। प्राप्त तक्रारीच्या अनुषंगानं करनिर्धारक आणि संग्राहक संजय भोसले यांच्याकडून दिलेल्या नोटिसांना संयुक्तिक मुद्देनिहाय खुलासा प्राप्त न झाल्यानं विभाग प्रमुख या पदावरून त्यांची बदली करून त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी दिल्याचं नगरसेवक भूपाल शेटे यांनी सांगितलं। कारण संजय भोसले या भ्रष्ट प्रभारी कर निर्धारक संग्राहकानं कोल्हापूर महापालिकेचं 4 प्रकरणात 11 कोटीचं नुकसान केलेलं आहे। 3 कोटी 18 लाखामध्ये हेनच 2 कोटी 17 लाखाचं नुकसान केल्याचं चौकशी समितीनं आपल्या अहवालात ते पूर्णपणे दिलेलं आहे। असं असताना गेली 2 महिने त्याची बदली होत नव्हती, त्याच्यावर प्रशासकीय कारवाई होत नव्हती, निलंबन होत नव्हतं। माननीय बलकवडे मॅडमने आज त्याची बदली केलेली आहे आणि त्याचा चार्ज काढून घेतलेला आहे। नगरसेवक भूपाल शेटे यांनी घरफाळा घोटाळ्याचं प्रकरण हे माहितीच्या अधिकारातून जनतेसमोर आणलं। यातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी अनेक वेळा केली होती। संजय भोसले यांनी घरफाळा घोटाळा करून महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान केल्याचा आरोपही नगरसेवक भूपाल शेटे यांनी केला होता। त्यानंतर घरफाळा घोटाळ्यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी दिले होते। त्यानुसार संजय भोसले यांना घरफाळा घोटाळ्यासंदर्भात 17 नोटीस बजावण्यात आल्या होत्या। याला त्यांनी खुलासा दिला नसल्यानं त्यांची बदली करून विभागीय चौकशी लावण्यात आली आहे। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता सार्वजनिक आरोग्य विभागानं व्यक्त केली आहे।
त्याची पूर्वतयारी म्हणून कोणती दक्षता घेतली पाहिजे याबाबत आरोग्य विभागाच्या संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांनी सर्व आरोग्य यंत्रणांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होतीये. मात्र युरोपियन देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यानं काही देशांनी पुन्हा लॉकडाऊन जाहीर केलाय. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातील सर्व डॉक्टर, सरकारी रुग्णालयं, जिल्हा रुग्णालयं आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय. या पत्रात नेमक्या काय सूचना देण्यात आल्यात ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेनं आरोग्य विभागाच्या सूचना. सध्या ज्या प्रयोगशाळा कार्यरत आहेत त्या दिलेल्या सूचनांप्रमाणे सक्षमपणे कार्यरत ठेवाव्यात. फ्लू सदृश्य आजाराचे नियमित सर्वेक्षण करावं. त्यासाठी गृहभेटी आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा. कोविड आणि नॉन कोविड रुग्णसेवेचा पुरेसा ताळमेळ ठेवण्यासाठी रुग्ण उपचार व्यवस्थेसंदर्भात नियोजन करावं. प्रत्येक जिल्ह्यानं आणि महानगरपालिकेनं आवश्यक असणारी यंत्रणा, औषधं, ऑक्सिजन यांचा 15 दिवसांचा बफर स्टॉक ठेवावा. गरजेची 50% औषधं उपलब्ध असतील याची खातरजमा करावी. गंभीर रुग्णांना संदर्भ सेवा, अतिजोखमीच्या व्यक्तींची जपणूक, विविध समित्यांची स्थापना, क्षमता संवर्धन, प्रशिक्षण आणि प्रबोधन यावर भर द्यावा. छोटे व्यावसायिक, किराणा दुकानदार, भाजीवाले, पदपथावरील विक्रेते यांच्यासह घरी सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींचं सर्वेक्षण करावं. शहरी आणि ग्रामीण भागातील फिवर क्लिनिक्स यांनी रोजचे अहवाल दररोज सादर करावेत. दरम्यान दुसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेनं आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला असल्याचं आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी सांगितलं. सर्व नागरिकांना मला विनंती करायची आहे की सध्या केसेस कमी होत आहे, मृत्यू दरमध्ये सुद्धा घाट होत आहे. परंतु जर आम्ही आता जागरूक राहिले नाही, घराच्या बाहेर आम्ही पूर्ण कुटुंब बाहेर पडतात, लहान बाळ असतात, वयाचे जास्त व्यक्ती पण बाहेर पडतात आणि गर्दी होतात. जर हे झालं तर पुढे केसेस वाढण्याची शक्यता नकारता येत नाही. म्हणून परत सांगते की आवश्यक जर असेल तरीही घराच्या बाहेर पडा. बाहेर पडताना मास्क असो, सॅनिटायझर असो, सोशल डिस्टन्सिंग असो, त्यांच्या पालन करायचंच आहे. ते विसरू नये. तुमचं आरोग्य तुमच्या हातामध्ये आहे. आम्हाला प्रशासनाला तुम्ही पूर्ण सहकार्य करा, जेणेकरून दुसरी लाट हा शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये येणार नाही. ते आमच्या सर्वांच्या हातामध्ये आहे, फक्त प्रशासनाच्या हातामध्ये नाही. आमची दंडात्मक कारवाई सुद्धा सुरू आहे, पण दंड लावण्याची पाळी येऊ नये त्यासाठी तुमची भूमिका मोठी असणार. दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेच्या चित्रीकरणावर बंदी आणण्याची मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आलं. ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांची दख्खनचा राजा ज्योतिबा ही मालिका सध्या दूरचित्रवाहिनीवर सुरू आहे. पौराणिक मालिकेच्या या कथानकावर कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतलाय. या मालिकेत चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप करत या मालिकेच्या चित्रीकरणावर बंदी आणण्याची मागणी या संघटनांनी केली आहे. याबाबतचं निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आलं. मालिकेचं कथानक जर केदार, विजय या ग्रंथानुसार बदललं गेलं तरच चित्रीकरणाला परवानगी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या प्रसंगी किरण दुसे, नंदकुमार घोरपडे, राजू यादव, किशोर घाटगे आदी उपस्थित होते. कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासकपदी आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या नियुक्तीचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी जारी केलेत. विद्यमान सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर रोजी संपणार असून त्यानंतर आयुक्त डॉक्टर बलकवडे या प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विद्यमान सभागृहाचा कार्यकाल 15 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. कोरोना संकटामुळे राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्यात. या सभागृहाची मुदत ही 5 वर्षांची आहे. ती वाढवणं शक्य नसल्यानं कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासकपदी आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी आयुक्त डॉक्टर बलकवडे यांना प्रशासकपदी नियुक्तीचे आदेश जारी केलेत. त्यानुसार येत्या सोमवारी म्हणजेच विद्यमान सभागृहाची मुदत संपल्यानंतर आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे या कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. उत्साहाचा, आनंदाचा सण म्हणजे दीपोत्सव अर्थात दिवाळी. आज अश्विन वद्य द्वादशी म्हणजेच वसुबारस. आजपासून दिवाळी सणाची सुरुवात वसुबारसेच्या गोवत्स पूजनानं झाली. घरात सुख समृद्धी यावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
उत्साहाचा आनंदाचा सण म्हणजे दिवाळी. अश्विन वद्य द्वादशीला वसुबारस म्हणजेच गायवासराची पूजा करून दिवाळी सणाला प्रारंभ होतो. आज वसुबारस म्हणजे दीपोत्सवाचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी गाय वासराला दुग्ध अभिषेक घालून हार, फुले, वस्त्र अर्पण करत महिलांनी पूजा केली. घरात सुखसमृद्धी नांदावी, घरोघरी लक्ष्मीचं आगमन व्हावं, अर्थात आर्थिक सुबत्ता यावी यासाठी ही पूजा केली जाते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या पुढील बातम्या पाहूया अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा फक्त एस न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिवाळी म्हटलं की मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना गिफ्ट ठरलेलं असतं. मग ती मिठाई असो अथवा आणखी काही. अनेक जण अशा गिफ्ट देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर गर्दी करत असतात. मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आपल्या दालनाबाहेर नो गिफ्टचे फलक लावून आदर्श निर्माण केलाय. दिवाळीचं औचित्य साधून प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मर्जी राखण्यासाठी अनेक जण काही ना काही भेटवस्तू देत असतात. दरवर्षी अशा गिफ्ट देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी होत असते. मात्र दौलत देसाई यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील ही चित्र काहीसं बदललं. कारण जिल्हाधिकारी देसाई यांनीच आपल्या दालनाबाहेर नो गिफ्टचा फलक लावलाय. 2018 त्यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दरवर्षी ते हा नियम पाळतात. त्यांच्या या निर्णयामुळे प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर आदर्श निर्माण झालाय. जिल्हाधिकाऱ्यांच्या या नो गिफ्टच्या फलकामुळे कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही चांगली शिस्त लागेल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त होतीये. कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाचा शेतीच्या सुमारे 6,394 हेक्टर क्षेत्राला फटका बसला होता. यामध्ये 6,09,00,000 रुपयांचं नुकसान झालंय. या नुकसानीपोटी शासनानं जाहीर केलेल्या मदतीचा 3,34,00,000 रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला असून सोमवारपासून महसूल विभागामार्फत या मदतीचं वाटप होणार आहे अशी माहिती जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसानं जिल्ह्यात धुमाकूळ घातला. हातातोंडाशी आलेली पिकं या पावसामुळे वाया गेली. जिल्ह्यातील सुमारे 6,394 हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला. त्यामुळं 38,400 शेतकऱ्यांचं यात मोठं नुकसान झालंय. कृषी विभागानं शेतीच्या नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवला. त्यानुसार 6,09,00,000 रुपयांचं नुकसान भरपाई शासनानं निश्चित केली. त्यापैकी 3,34,00,000 रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला असून महसूल विभागामार्फत या नुकसानीचं वाटप सोमवारपासून सुरू होणार आहे अशी माहिती जिल्हा कृषी विभागाकडून सांगण्यात आली आहे. 38,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईच्या प्रमाणामध्ये रक्कम वितरण करण्याचं काम तालुका महसूल विभागामार्फत सुरू आहे. यासाठी एकूण आपल्याला 6,09,00,000 रुपयाची रक्कम लागणार होती. त्यापैकी शासनानं 3,34,00,000 रुपयाचा पहिला हप्ता वितरित केलेला आहे आणि याचं वाटप करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाचा सर्वाधिक फटका चंदगड तालुक्याला बसलाय. या तालुक्यातील 2,150 हेक्टर क्षेत्र परतीच्या पावसानं बाधित झालं. फळ पिकाला हेक्टरी 25,000 तर अन्य पिकांसाठी हेक्टरी 10,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सायंकाळी 7 ते रात्री 9 या वेळेतच फटाके वाजवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेत. महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रामध्ये या आदेशाची अंमलबजावणी करणं बंधनकारक राहणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 13 ते 16 नोव्हेंबरपर्यंत महानगरपालिका आणि सर्व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रामध्ये हरित लवादाच्या आदेशान्वये फटाके विक्री आणि त्यांच्या वापराबाबत आदेश देण्यात आलेत. त्यानुसार या काळात हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ हिरवे फटाके फोडण्यास सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेत. महानगरपालिका तसंच सर्व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रामध्ये या आदेशाची अंमलबजावणी करणं बंधनकारक राहणार असल्याचं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितलं. प्रदूषणाची पातळी कमी राखण्यासाठी हरित क्रॅकर्स म्हणजे ग्रीन फायर क्रॅकर्सलाच परवानगी देण्यात आलेली आहे, विक्रीसाठी आणि वाजवण्यासाठी किंवा फोडण्यासाठी. आणि स्पेसिफिक कालावधी आता 13 ते 16 नोव्हेंबर या दरम्यान संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत असा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. या कालावधीत ग्रीन फायर क्रॅकर्स लोकांना वापरण्यात मुभा दिलेली आहे. त्याचप्रमाणे विक्रीसाठी इतर प्रकारचे जे क्रॅकर्स आहेत त्याला बंदी असून फक्त ग्रीन फायर क्रॅकर्सला विक्री अनुमती. या आदेशाचं काटेकोरपणे पालन केलं जात असल्याची तपासणी करण्याचे अधिकार पोलीस विभाग, संबंधित महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना असणार आहेत. संबंधित महानगरपालिका आणि नगरपालिका त्याचप्रमाणे पोलीस विभागांना अधिकार देण्यात आलेला आहे. जर याचा कोणी भंग करत असेल आणि ग्रीन फायर क्रॅकर्सच्या ऐवजी इतर फायर क्रॅकर्स वाजवण्याचे असतील तर त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेप्रमाणे कारवाई करण्यासाठी. महापालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यापुढे दोषींवर केवळ शिस्तभंग नव्हे तर थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी पत्रकार बैठकीत दिला. घरफळा घोटाळ्याची चौकशी अंतिम टप्प्यात असून दोषींवर 10 दिवसात कारवाई केली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. घरफाळा घोटाळ्यासंदर्भात चौकशी समितीची नेमणूक केली असून त्यांच्याकडून रोज अपडेट घेतले जात आहेत. या प्रकरणात किती कर्मचारी सहभागी आहेत त्यांच्यावर प्रत्येकी रक्कम निश्चित करण्याचं काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच कारवाई केली जाईल. चौकशी समितीनं 10 दिवसांचा अवधी लागेल असं सांगितलं असून ही प्रक्रिया झाल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता कारवाई केली जाईल असं आयुक्त डॉक्टर बलकवडे यांनी सांगितलं. चौकशी समितीला 14 प्रकरणासोबत आणखी काही नवीन प्रकरणात महानगरपालिकेचं नुकसान झाल्याचं निदर्शनास आलंय. या तपासणीचं काम सुरू असून जशी तपासणी होईल तशी कारवाई केली जाईल. भविष्यात महानगरपालिकेच्या कोणत्याही विभागात भ्रष्टाचार झाल्याचं निदर्शनास आल्यास थेट फौजदारी कारवाई केली जाईल असा इशाराही आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी दिला. फर्स्ट डे जॉईनिंगच्या दिवशीपासून मी हा स्पष्ट केलेला आहे की हा जो प्रशासन राहील हा पारदर्शक राहील. कुठलेही असे प्रकारचे काम होते कामा नाही. झाले तर आम्ही शिस्तभंगाची कारवाई सोबत फौजदारी गुन्हासुद्धा दाखल करणार आहे. अशा प्रकारचा कार्यभार आम्ही टॉलरेट करणार नाही. असे कोणाची कार्यपद्धती जे तशी असेल तर हे आमची स्पष्ट सूचना आहे. पासून लवकर अनधिकृत फेरीवाले आणि विनापरवाना व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे संबंधितांना आदेश दिल्याचं आयुक्त डॉक्टर बलकवडे यांनी सांगितलं. अमृत योजना, थेट पाईपलाईन योजनेतील अडथळे दूर करून कामाला गती देण्याबरोबरच स्वच्छतेबाबत रँकिंग सुधारण्यासोबतच शहराची स्वच्छ शहर अशी ओळख निर्माण करणार असल्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला. कार्यालयीन कामाच्या वेळेत कर्मचारी, अधिकारी यांनी उपस्थित राहणं बंधनकारक आहे. मात्र पाहणी, फिरतीच्या नावाखाली काही कर्मचारी, अधिकारी कामात हयगय करत असल्याचं निदर्शनास आलंय. अशांवर कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आलेत. कार्यालयीन वेळेत बाहेर जायचं असल्यास त्यांची नोंद रजिस्टरमध्ये करणं बंधनकारक केलं असून तपासणीवेळी कोणी नोंद न करता बाहेर गेल्याचं आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असून याची विभाग प्रमुखांकडे जबाबदारी दिल्याचं आयुक्त डॉक्टर बलकवडे यांनी सांगितलं. पन्हाळा तालुक्यातील मुलकीपड, गायरान, गावठाण जमिनीचा सातबारा कसणाऱ्यांच्या नावे करून जनतेला न्याय द्यावा या मागणीची दखल घेत तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमधील सदस्यांचा तहसीलदार कार्यालयात सत्कार करण्यात आला. जनस्वराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते शंकरराव कांबळे आणि समर्थकांनी पन्हाळा तालुक्यातील मुलकीपड, गायरान, गावठाण जमिनीचा सातबारा करून जनतेला न्याय द्यावा, गावठाण क्षेत्रवाढीला परवानगी द्यावी म्हणून काही दिवसांपूर्वी पन्हाळा तहसील कार्यालयावर तिरडी मोर्चा काढला होता. तहसीलदारांनी 1 महिन्यात याची पूर्तता करू अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार 26 जणांची समिती उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात आली.
तहसीलदार हे या समितीचे अध्यक्ष आहेत. ही समिती पन्हाळा तालुक्यातील मुलकीपड जमीन कसत असलेल्या मागणी संदर्भातील प्राप्त अर्जांवर चर्चा करणं, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ही समिती काम करणार आहे. या समितीतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार तहसील कार्यालयात करण्यात आला. यावेळी पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव कांबळे, तालुका प्रतिनिधी केरबा आरडे, पूजा कदम, रवींद्र पाटील, दीपक पाटेकर, पुलाजी पाटील, तातोबा कांबळे, आनंद खापण यांच्यासह समितीतील सदस्य उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांची आज एनसीसीच्या अधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विद्यापीठामध्ये एनसीसीसाठी फायरिंग रेंज आणि अडथळा शर्यत मैदान उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. ब्रिगेडियर आर.के. सिंग, कर्नल राजेश शहा, लेफ्टनंट कर्नल सुनील कुमार, ऑनररी मेजर डॉक्टर रूपा शहा या एनसीसी अधिकाऱ्यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांची कुलगुरू पदावर नियुक्ती झाल्याबद्दल एनसीसी अधिकाऱ्यांनी सत्कार केला. विद्यापीठामध्ये फायरिंग रेंज आणि अडथळा शर्यत मैदान उपलब्ध करून देण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. सध्या एनसीसी विद्यार्थ्यांना या दोन्ही कारणांसाठी शहराबाहेर जावं लागतं. यात बराच वेळ जात असल्यानं प्रशिक्षणामध्ये अनेक अडचणी येत असल्याचं एनसीसी अधिकाऱ्यांनी सांगितलं. या मुद्द्यावर दोन्ही बाजूने सकारात्मक चर्चा करण्यात आली. यासंबंधी लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी दिलं. 2 दिवसांपूर्वी टेनिस बॉलमधून कळंबा कारागृहातील कैद्यांना गांजा पुरवला जात असल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी पुन्हा कारागृहात मोबाईल आढळून आलाय. 2 दिवसात घडलेल्या या घटनांमुळे कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. कळंबा कारागृहाची 2000 कैद्यांची क्षमता आहे. सध्या इथं वेगवेगळ्या गुन्ह्यातील सुमारे 2300 स्त्री पुरुष कैदी शिक्षा भोगतायत. कळंबा मध्यवर्ती कारागृहात मुंबई, पुण्यातील अनेक गुन्हेगार शिक्षा भोगतायत. या गुन्हेगारांना टेनिस बॉलमधून गांजा पुरवण्याचा प्रकार 2 दिवसांपूर्वी उघडकीला आला होता. ही घटना ताजी असताना कारागृहात मोबाईल आढळून आल्यानं कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दरम्यान या प्रकरणाची कारागृह प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून या गैरप्रकारानंतर सुरक्षा रक्षकांना सक्त सूचना देण्यात आल्यात. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या पुढील बातम्या पाहूया अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा फक्त एस न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करू लागलाय. आज गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात 24 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. 41 जणांना डिस्चार्जही देण्यात आलाय. 24 तासांमध्ये एकही रुग्ण दगावला नाही. सध्या जिल्ह्यात 671 कोरोना बाधितांवर उपचार सुरू असून जिल्ह्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 95% इतकं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण 583 जणांचे स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 24 अहवाल पॉझिटिव्ह तर 568 अहवाल निगेटिव्ह आले. 15 अहवाल नाकारण्यात आले. 24 तासातल्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये करवीर तालुक्यात सर्वात जास्त म्हणजेच 8 रुग्ण आढळून आले. त्यापाठोपाठ कोल्हापूर शहरात 6, हातकणंगले तालुक्यात 3, भुदरगड, गडिंग्लज, पन्हाळा आणि शिरोळ तालुक्यात प्रत्येकी 1 तर सर्व नगरपालिका क्षेत्रात मिळून 2 रुग्ण आढळून आले. अन्य जिल्ह्यातून आलेल्या एका रुग्णाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 48,637 इतकी झाली आहे. 24 तासात 41 रुग्णांना बरे झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 46,306 झाली आहे. 24 तासात एकही रुग्ण दगावलेला नाही. सध्या जिल्ह्यात 671 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील कोरोना आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण चांगलं असून ते 95% इतकं आहे.
जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेनं होत असली तरी धोका अद्याप टळलेला नसल्यानं सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. दिवाळीच्या आनंदोत्सवात भर घालत कोरोना संदर्भात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. या लसीच्या चाचणीचे सकारात्मक परिणाम समोर आल्यानं लवकरच ही लस लोकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कोरोनावरील लसीसाठी जगभरात संशोधन सुरू आहे. काही लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या असून अवघं जग कोरोनावरील लसीची वाट पाहतंय. आता कोरोनावरील सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड या लसीबाबत आशादायक माहिती समोर आली आहे. या लशीच्या चाचणीचे परिणाम सकारात्मक येत आहेत. मुंबईतल्या नायर आणि KEM रुग्णालयात सुरू असलेल्या या लसीची आत्तापर्यंतची वाटचाल यशस्वी राहिली आहे. या लसीचा पहिला डोस देऊन 1 महिना उलटला तरी एकाही व्यक्तीला साईड इफेक्ट किंवा शारीरिक त्रास झालेला नाही. त्यामुळे कोरोनावरील लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 26 नोव्हेंबरला देशभरातील विरोधी पक्षांनी देशव्यापी बंद पुकारलाय. या बंदच्या नियोजनासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बंदमध्ये शेतकरी आणि कामगार संघटनांनी सहभागी व्हावं असं आवाहन बंद नियोजन समितीच्या वतीनं करण्यात आलं. केंद्र सरकारनं अन्य कोणत्याही पक्षाला विचारात न घेता बहुमताच्या जोरावर शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे केले. केंद्राच्या या कायद्याला देशभरातून विरोध केला जातोय. या कायद्यांच्या विरोधात देशपातळीवर विविध 125 संघटना एकत्र आल्यात. कोल्हापुरातही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात भारत बंद नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत 26 नोव्हेंबरला देशव्यापी बंद असणार असून 27 नोव्हेंबरला संसदेला घेराव घातला जाणार आहे. देशव्यापी बंदमध्ये शेतकरी कामगार यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन समितीच्या वतीनं करण्यात आलं. देशव्यापी बंद आहे, तसंच 27 तारखेला दिल्ली संसदेला घेराव आहे. या दोन्ही गोष्टी एवढ्यासाठी आहेत, हे सरकारनं केलेले कामगार विरोधी कायदे आणि शेतकरी विरोधी कायदे, हे कायदे कामगारांचे हक्क डावलणारे आहेत आणि शेतकऱ्यांचे हक्क डावलणारे आहेत. त्यांची लोकशाही संपुष्टात आणणारे आहेत, घटनात्मक मिळणारे अधिकार संपुष्टात आणणारे आहेत. म्हणून एकजुटीनं कोल्हापूर शहरात सुद्धा त्या दिवशी त्याच्यात मोठ्या प्रमाणात भागीदारी केली जाईल. कोल्हापुरात मोठा मोर्चा काढला जाईल आणि चक्काजाम सुलभ केला जाईल. ग्रामीण भागातून येणारा शेतकरी आणि शहरी भागातला कामगार एकजुटीनं रस्त्यावर येईल. या आंदोलनात आम जनतेनं भागीदारी करावी. हे सारे प्रश्न नुसते कामगार आणि शेतकऱ्यांचे नाहीत, तर सर्व आम जनतेचे प्रश्न आहेत. समाजातल्या सर्व जनविभागाने यात भागीदारी करावी असं मी आव्हान करत आहे. 26 नोव्हेंबरच्या देशव्यापी बंदमध्ये कोल्हापूर शहराकडे येणारे सर्व प्रमुख रस्ते आणि शहरातील सर्व अंतर्गत रस्ते सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत रोखून धरले जाणार आहेत. पत्रकार बैठकीला नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, शंकर कटाळे, रवी जाधव, अनंत कुलकर्णी, अतुल दिघे, रघुनाथ कांबळे, SB पाटील, गिरीश फोंडे, संभाजी जगदाळे, SS पाटील यांच्यासह विविध कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याचा आज अखेरचा दिवस होता. आज अपेक्षेप्रमाणे मावळतीच्या सूर्यकिरणांनी देवीचं मुख उजळून निघालं. जवळपास 4 मिनिटं सूर्याची किरणं मूर्तीवर स्थिरावली होती. दरवर्षी साधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरातील दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्याला सुरुवात होते. यंदाच्या 5 दिवसीय किरणोत्सव सोहळ्याचा आज अखेरचा दिवस होता. आजच्या सोहळ्यात मावळतीची सूर्यकिरणं तीव्र होती. सायंकाळी 5:14 मंदिरातील चौथऱ्यापर्यंत पोहोचली. 5:33 कासव चौकात तर 5:37 किरणं उंबरट्यावर आली. त्यानंतर ढगाळ वातावरण झाल्यानं किरणांची तीव्रता कमी झाली होती. 10 मिनिटांनंतर म्हणजेच 5:46 सूर्यकिरणांनी देवीचा चेहरा उजळून निघाला. 4 मिनिटं ही किरणं देवीच्या संपूर्ण अंगावर थांबून होती. त्यानंतर मात्र देवीच्या उजव्या बाजूला जाऊन किरणं लुप्त झाली. श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचा हा दक्षिणायन किरणोत्सव गेले 4 दिवस आपण इथं पाहतो आहोत. आज किरणोत्सवाच्या निमित्तानं संध्याकाळी 5:40 ते 5:49 ह्या संपूर्ण 9 ते 10 मिनिटांमध्ये किरणं 100% मूर्तीवर, श्रीच्या मूर्तीवर होते. आणि त्यातही अत्यंत औत्सुक्याची आणि विशेष बाब म्हणजे 5:45 ते 5:49 पूर्ण 100% आणि पूर्ण क्षमतेनं हा किरणोत्सव झालेला आहे. यावेळेस आणि आजच्याच दिवशी आपली
किरणोत्सवातली ही अशी 100% खात्रीशीर परंपरा सांगता येईल की किरणं किरीटाच्याही वर गेली होती. जिथं आपली देवीची वेणी आहे त्या वेणीच्याही वर गेली होती. त्यानिमित्तानं हा आजचा एक दिवस मात्र आपल्यासाठी अत्यंत संस्मरणीय आणि एक देवीच्या आणि आमच्या सगळ्यांच्या इतिहासातील एक मोठा दिवस आणि आनंदाचा दिवस म्हणून नक्कीचपणे सांगता येईल. किरणांची तीव्रता चांगली असल्यानं आज अखेरच्या दिवशी अंबाबाईचं रूप सोनेरी किरणांच्या प्रकाशात उजळून निघालं होतं. दिवाळीच्या खरेदीसाठी आता जगदंब अर्थात महिलांसाठीचं सर्वोत्कृष्ट दालन सज्ज झालं असून उम्मीद से ज्यादा हर खरेदी पे फायदा अशी योजना जगदंबमध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेत रेडीमेड ड्रेसच्या खरेदीवर हमखास 25% सूट मिळणार असून 2 भाग्यवान विजेत्यांना 100% कॅशबॅक मिळणार आहे. या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जगदंबचे मुरली रोहिडा यांनी केलंय. दरम्यान 100% कॅशबॅकमध्ये शीतल डांगे भाग्यवान विजेत्या ठरल्या. दिवाळीची खरेदी करताना ग्राहक उत्तम दर्जा, विविधता आणि वाजवी किंमत यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतात. हा मेळ साधण्यासाठी कोल्हापुरातील महाद्वार रोडवरील जगदंब हे महिलांच्या वस्त्रप्रवरणाचं दालन सज्ज झालंय. इथं रेडीमेड ड्रेसेस, कुर्ता, वेस्टर्न वेअर्स, ऑफिस वेअर, बॉटम वेअर, महिला आणि लहान मुलींसाठी इनरवेअर, नाईटवेअर तसंच स्पोर्ट्सवेअर व्हरायटीमध्ये उपलब्ध आहेत. जगदंबच्या वतीनं दिवाळीनिमित्त उम्मीद से ज्यादा हर खरेदी पे फायदा ही खास सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत रेडीमेड ड्रेसेसच्या खरेदीवर हमखास 25% सूट मिळतीये. सोबत 2 भाग्यवान विजेत्यांना 100% कॅशबॅक मिळतोय. याशिवाय अन्य भाग्यवान विजेत्यांना 50 तसंच 25% कॅशबॅक, सिल्वर कॉईन, ब्रँडेड व्हॅन हुसेन कंपनीचे 7 लेयर असलेले 199 रुपये किमतीचे मास्क, डाबर ऑइल, गोदरेज साबणही मिळू शकतात. प्रत्येक लकी ड्रॉमध्ये 20 बक्षिसं, याप्रमाणे 5 लकी ड्रॉमधून 100 भाग्यवान विजेते निश्चित केले जाणार आहेत. या लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी खरेदी रकमेची कोणतीही अट नाही. इथं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 3000 आणि त्यापुढील खरेदीवर हमखास भेटवस्तूही मिळणार आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 3 लकी ड्रॉ काढण्यात आलेत. यामध्ये शीतल डांगे या 100% कॅशबॅकच्या विजेत्या ठरल्यात. अन्य विजेत्यांना 50% आणि 25% कॅशबॅकचाही लाभ मिळाला आहे. लकी ड्रॉ प्रसंगी पलक रोहिडा, कविता कडेकर, मंजिरी कपडेकर, गीता हसूरकर, ऐश्वर्या मुनीश्वर, दिशा रोहिडा, सीमा पाटील, सुशीला रोहिडा, दीपा रोहिडा, अनुराधा भोसले, सुभदा कामत आदी उपस्थित होत्या. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथले संदीप फराकटे यांच्या घरी गुरुवारी रात्री चोरी झाली आहे. चोरट्यांनी घराचे दरवाजे तोडून 2,15,000 रुपयांची रोकड लंपास केली आहे. कसबा वाळवे परिसरातील गेल्या 3 महिन्यातील मोठ्या चोरीची ही दुसरी घटना असून यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. कसबा वाळवे इथल्या पिराचीवाडी मार्गावरील महावितरण कंपनीच्या शेजारी संदीप फराकटे यांचा बंगला आहे. फराकटे यांचं गावात किराणा दुकान आहे. घरातील सर्व मंडळी दुकानाकडे गेली होती. त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी बंगल्याच्या परिसरात प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी पाळीव कुत्र्याला गुंगीचं औषध देऊन मागील दरवाजानं आत येण्याचा प्रयत्न केला. सिमेंट दरवाजा फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मात्र आतील दरवाजा न तुटल्यानं चोरट्यांनी दगडानं पुढील दरवाजाचा कडेकोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांना कपाटाचं कुलूप निघालं नाही. त्यामुळे त्यांनी कपाटाचे दोन्ही दरवाजे मोडून दुकानातील साहित्य विक्रीची 2,15,000 रोख रक्कम लंपास केली आहे. मात्र याच कपाटामध्ये असणाऱ्या सोन्याच्या दागिन्याला चोरट्यांनी स्पर्श केलेला नाही. चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर संदीप फराकटे यांनी राधानगरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं. तपासासाठी श्वान पथकाला पाचारण केलं होतं. मात्र ते इमारतीच्या परिसरातच घुटमळलं. घटनास्थळी राधानगरीचे पोलीस निरीक्षक उदय डुबल, कोल्हापूर ग्रामीणचे DYSP अनिल कदम यांनी भेट दिली. अधिक तपास राधानगरी पोलीस करतायत. राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल पुरस्कारासाठी हातकणंगले तालुक्यातील मजले गावचे आशिष कोठावळे यांची निवड करण्यात आली आहे. भारत विकास प्रबोधिनी मार्फत सामाजिक भान ठेवून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. आशिष कोठावळे यांनी आजपर्यंत अनेक प्रश्न शासन दरबारी मांडून अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. कोरोना काळात सुद्धा त्यांनी बरेच सामाजिक काम केलंय. अशा अनेक कामांची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर.
घरफाळा घोटाळा प्रकरणी करनिर्धारक आणि संग्राहक संजय भोसले यांची होणार विभागीय चौकशी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांचे आदेश. राज्यात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, आरोग्य विभागांना दक्षतेच्या सूचना. भ्रष्टाचार केल्यास थेट फौजदारी, महापालिका आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांचा इशारा. ट्रकच्या केबिनमधून अज्ञात चोरट्यांनी खाटीक व्यावसायिकांची लंपास केली, 33 लाखांची रोकड, कणेरीवाडीतल्या धाब्याजवळची घटना. आणि गोपूजनानं झगमगत्या दीपोत्सवाला आजपासून प्रारंभ. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचे बातमीपत्र संपलं. नमस्कार.